विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं त्यांनी स्पष्ट केलं। उद्धव ठाकरे यांनीच याबाबत निर्णय घेतल्याचंही आदित्य यांनी यावेळी स्पष्ट केलं। संजय राऊत यांनी देखील एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे यांच्या घोषणेला दुजोरा दिला। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या एका जागेसाठी कोणाची घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली। उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं अशी आग्रहाची विनंती सुप्रिया सुळे यांनी केली। मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय। तसंच दानवेस महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान ठाकरेंच्या या घोषणाला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा असणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तर उद्धव ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या घोषणेनंतर एक्सवर पोस्ट करून दानवे यांना उमेदवारी दिल्याचं जाहीर केलं। तर अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील। उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे।